काही नाही की 1000 माणसाच्या मागे लागते, त्या 1000चं नाव आहे अभिमान. काय पॉझिटिव्ह कधी होते कळतच नाही. माणूस कोपराने ढकलीत चलतोय माणसाला. मला वाटतं मी कोणाचा का आहे की, पण तसं नाहीये, तसं नाही. ते लक्षात घेण्यासारखं आहे. ब्रह्मपद प्राप्त झालेल्या ब्रह्मदेवाला एके दिवशी अभिमान झाला, मी सृष्टीचा निर्माण, गुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे, सृष्टी माझ्यामुळे, मी सृष्टीचा निर्माता आहे असा अहंकार झाला. आणि एके दिवशी काय मनात आलं की काय नाही, अर्ज नाही, संपर्क नाही, काय नाही काय नाही. अचानकच ब्रह्मदेव रजेवर गेले. मोठ्या माणसाला अचानकच रजा घेता येत नाही. मोठा माणूस रजेवर गेले की काम खोळंबतात. बरे ऍडिशनल बी कोणी नाही, त्यांच्याकडे दुसरा माणूस बी नाही पर्यायी की मी रजेवर गेल्यानंतर हा माझा जो ऍडिशनल आहे तो कार्यभार सांभाळेल म्हणून. काही अचानक ब्रह्मदेव रजेवर गेले. रजेवर जायचं कारण तर असावं ना, का तुम्ही शासकीय कर्मचारी जे तुम्हाला रजा कोणत्या कारणामुळे मिळते, काही त्याला कारण दाखवावं लागते की नाही. आता हे आर्मीमध्ये आहेत आमच्या अनंत महाराजाचे चिरंजीव, काश्मीरला देश सेवेमध्ये. रजा टाकताना तुम्हाला तिथं कारण द्यावं